नमस्कार, मी आहे प्रिया. स्वागत करते तुमचं कुक विथ प्रिया या यूट्यूब चॅनलवर. आज बनवणार आहोत साधी सरळ सोपी शेंगदाण्याच्या चिक्कीची रेसिपी. खूप सोपी आहे पण बऱ्याच जणांना जमत नाही. तर माझ्या टिप्स आणि ट्रिक्स फॉलो करा आणि बनवा ही शेंगदाण्याची चिक्की. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडला तर नक्की चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर गुळपट्टी किंवा गुळाची चिक्की बनवण्यासाठी शेंगदाण्याची पट्टी बनवण्यासाठी आपल्याला लागतात शेंगदाणे आणि गूळ. तर इथे समप्रमाणात 1 वाटी शेंगदाणे आणि 1 वाटी गूळ घेतलेला आहे. तुम्ही कोणत्याही वाटीने किंवा कपाने अशा प्रकारे मोजून घेऊ शकता. गूळ किसून किंवा कापून घ्यायचा आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा जे शेंगदाणे आहेत ते कढईमध्ये टाकून आपल्याला लो टू मीडियम गॅसवर मस्तपैकी खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत. 3 ते 4 मिनटात मस्तपैकी शेंगदाणे भाजून होतात. अगदी लो गॅसवर हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. जर तुम्ही हाय फ्लेमवर शेंगदाणे भाजले तर ते मस्त शेंगदाण्याची जी चिक्की आहे ती खायला छान लागणार नाही, म्हणून लो गॅसवर आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत. तर शेंगदाणे भाजून झालेले आहेत. थंड करण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. थंड झाले की याची टकर काढून याला 2-2 खापांमध्ये आपल्याला बनवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे जे शेंगदाणे आहेत ते त्याचे मी 2-2 भाग केलेले आहेत आणि हे आपले तयार आहेत चिक्कीसाठी. तर एकीकडे आपण जो गूळ आहे तो मेल्ट करायला कढईमध्ये टाकूयात. जोपर्यंत थोडासा गूळ मेल्ट होत आहे लो फ्लेमवर, तोपर्यंत आपण जे लाटणं आणि जो कोलपाट आहे त्याला तूप लावून घेऊयात सगळीकडून. म्हणजे आपली जी चिक्की बनवण्याची प्रोसिजर आहे ती आपण कंप्लीट करून घेऊयात. हे बघा, आपला गूळ चांगल्या प्रकारे मेल्ट होत आहे. तर इथे एक स्किप झाले की मी इथे 2 चमचे तूप ॲड केलं होतं, जे की व्हिडिओमध्ये नाही आलं, स्किप झालं. तर तुम्ही नक्की 2 चमचे तूप इथे ॲड करसाल, म्हणजे आपल्या चिक्कीची चव आहे ती एकदम छान होईल. तर हा बघा, अशा प्रकारे आपला गूळ मेल्ट झालेला आहे. तर साधारण 4 ते 5 मिनटं आपल्याला सलग याला हलवत असं मेल्ट करून घ्यायचं आहे. कलर चेंज होईपर्यंत गुळाचा पाक बनवायचा आहे. अगदी हे लो टू मीडियम गॅसवर मी गूळ वितळवून घेत आहे. आणि हा पाक चेक कसा करायचा की तयार झाला म्हणून, तर एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये टाकायचं आहे गुळाचा पाक आणि त्याला हाताने असं हे करून घ्यायचं आणि पाहायचं कडक झाला का नाही. जर का कडक झाला तर तो वाटीमध्ये वाजतो आणि समजते की आपल्याला हा पाक तयार आहे. तर हा तयार झालेला आहे. यामध्ये गॅस बंद करून लगेच मी शेंगदाणे टाकलेले आहेत. मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेच आपल्याला जे हे शेंगदाण्याच्या चिक्कीचं जे सारण आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. जिथं पण आपली पूर्वतयारी केलेली आहे, तूप लावून घेतलेली आहे त्या जागेवर. तर इथं मी कोलपाटावर हे सगळं जे शेंगदाणे आणि गुळाचं सारण आहे ते टाकून घेणार आहे. आणि ही प्रोसेस आपल्याला फास्ट करायची आहे, कारण हे लगेच कडक व्हायला लागतं. तर इथं बघा, अशा प्रकारे मी अलगद हाताने हे करत आहे. जर तुम्ही गरम केलं तर ते पटकन होतं, थंड झालं की ते असं लाटल्या जात नाही किंवा कडक होतं. मग तेव्हा तशाच तुम्हाला ज्या वड्या आहेत ते पाडा लागतील. त्याला छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहे गरम असतानाच आणि अर्ध्या ते पाऊण तासासाठी थंड होण्यासाठी ठेवायचे आहेत. आणि ही बघा, अर्ध्या तासानंतर आपली अशी चिक्की तयार आहे. किती शायनिंग मारायली, खूप छान लागते खायला, मुलांना खूप आवडते. तर नक्की बनवून पहा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक लाईक करायला पण विसरू नका.